नमस्कार. मी हितेश जाधव. मी गोरवाडी गावचा रहिवासी असून जोहार तालुक्यामध्ये मी नगरपालिकेमध्ये राहतो. आम्ही नगरपालिकेत राहत असताना आमचे प्रधानमंत्री योजनेअंतर्गत आम्हाला घरकुल योजना भेटली. पण या घरकुल योजनेतून 2022 साली एक योजना भेटली. आम्हाला 3 हप्ते भेटलेत आणि जो काही राज्य सरकारचा किंवा केंद्र सरकारचा हप्ता आहे 1 लाखाचा, तो हप्ता आम्हाला गेल्या 1 वर्षापासून भेटत नाही. आम्ही वारंवार नगरपालिकेमध्ये चक्रा मारतोय. तिथले जे काही शिव मॅडम आहेत ह्या नेहमीच आम्हाला उडवाउडवीचे उत्तरं देतात आणि कुठलीही प्रोसेस तिथे होत असताना आम्हाला दिसत नाही. आम्ही याच्या अगोदर जे काही जोहारकरांनी जे काही आंदोलन केलं होतं संपूर्ण जोहारकरांनी, त्याच्यामध्ये आम्ही आमचा विषय मांडला होता. तेव्हा देखील आम्हाला असंच आश्वासन दिलं गेलं की तुमचा विषय मार्गी लागेल. आज देखील आम्ही तिथे गेलो होतो, पण आज आम्हाला डायरेक्टच म्हणजे अशा स्वरूपात केलं की तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये यायचंच नाही, तुम्ही गोरगरीब जनतेने आमच्या ऑफिसमध्ये यायचं नाही. आता ही विधवा बाई आहे, हा माणूस आहे, हा मजुरीवर जातो, हा आहे तो शेती करतो, हा आहे तो गोणी उचलायला जातो. मग अशा आम्ही मंडळींनी करायचं काय? यासाठी आम्ही आज मशाल चॅनलच्या साठी आलेलो आहे की आमच्या कुठेतरी प्रश्नाला आवाज उठला पाहिजे. आमचे जे काही या गरिबांचे जे काही पैसे अडकलेले आहेत त्याला कुठेतरी आम्हाला आवाज उठवून आम्हाला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे. आम्ही सर्वांकडे जाऊन आलो, आमदारांकडे गेलो होतो, खासदारांशी संपर्क साधला, खूप मोठमोठ्या व्यक्तींशी संपर्क साधला, पण आम्हाला कोणीच आमचा प्रश्न सोडवून देत नाही. ना इलाजास्त आम्हाला आज जो काही लोकशाहीचा 5वा आधारस्तंभ जो काही पत्रकारिता आहे त्या आम्ही शरद पाटील साहेबांना खूप दिवसापासून ओळखतो, म्हणून आज आम्ही त्यांच्याकडे आलेलो आहे आमचा प्रश्न घेऊन. तुमची घरकुल कधी मंजूर झाली होती? 2022 ला आणि 2023 ला हप्ते सुरुवात झाली भेटायला. सप्टेंबर मध्ये 6/9/2023 ला तिसरा हप्ता भेटला. नंतर तिथून आमची पिळवणूक करायला. हे पंतप्रधान आवास योजनेतली आहे काय? पंतप्रधान आवास योजनेतली मध्ये. मग तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळालेत? 3 हप्ते भेटले, 3 लाखाचे. 3 हप्ते. आणि किती पैसे बाकी आहेत अजून तुमचे? अजून 1 लाख बाकी आहे. 1 लाख बाकी होते. किती लोकांचे आहेत ते? 9 लोकांचे. मग तुम्ही नगरपालिकेमध्ये जाऊन आलेत? आम्ही वारंवार चक्र मारतोय, अलीकडे टाकू असे उत्तर भेटतात टाकलेले आहेत. मग तुमची घरं पूर्ण झालेत? नाही, अर्धवट. घरं अर्धवट आहेत? राहायला आम्ही गेलो नाही अजून. घरं अर्धवट आहेत कर्जबाजारी करून म्हणजे कर्जबाजारी करून तुम्ही म्हणजे आणि मटेरियल तुम्ही उधार आणलंय? मटेरियल उधार आणलेलं आणि मजुरी द्यायची, मटेरियलचे पैसे द्यायचे आहेत. तुम्हाला इकडे मशालकडे कोणी पाठवलं? आम्ही तुमचं चॅनल म्हणजे तुम्ही अन्यायाच्या ज्या काही विषय आहेत त्याच्यावर तुम्ही आवाज उठवून आम्हाला गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देता, ते तुम्ही आम्ही तुम्हाला फॉलो करतो सोशल मीडियावरती. हा, मग ते बघून तुम्ही इकडे आलेले. तुमची मागणी काय आहे आता? मग तुम्हाला पैसे मिळाले पाहिजेत, म्हणजे तुमचा पुढचा हप्ता जो आहे तो मिळाला पाहिजे. म्हणजे घरकुल सगळ्यांचीच अपूर्ण आहेत की काय पूर्ण झाले? सगळ्यांची अपूर्ण आहेत. म्हणजे घरकुल बांधून पूर्ण झाली पाहिजे. पूर्ण झालेले पण ते कर्ज काढून काही पूर्ण केलेलं, काही नाही. पण आता समजा तुम्हाला पैसे मिळाले नाही तर तुम्ही काय करणार आहेत? आम्हाला उपोषणाचा मार्ग करावा लागेल. म्हणजे तुम्ही उपोषण करणार आहात? कधीपासून करणार आहात? आम्हाला आज आम्ही गेलो असता आम्हाला 2 दिवसाचे दिलेले आहे. जर 2 दिवसात झाला नाही तर आम्ही सोमवारपासून मग नगरपालिकेसमोर उपोषणाला बसतो. आम्हाला समोरच्या व्यक्तीचे पैसे द्यायचे आहेत कुठल्या परिस्थितीत. म्हणजे सगळ्यांना एक विनंती आहे, आमदार असतील, खासदार असतील, लोकप्रतिनिधी तिथले, की जव्हारमधील ही सगळी जी मंडळी आहे ही गरीब मंडळी आहे आणि या गरिबांवर अन्याय होतोय. गेली 2 वर्ष ते अनेकांकडे चक्रा मारतायत, मात्र त्यांना कुठल्याही प्रकारे कोणी सहकार्य करत नाही आहे आणि म्हणून ते आज मशाल कार्यालयामध्ये आले होते. आमची सगळ्यांना विनंती आहे की सगळं करा, पण गरिबांचे पैसे खाऊ नका. गरिबांची घरं अपूर्ण ठेवून तुम्ही तुमच्या बंगल्यांमध्ये झोपू नका. तुम्हाला ते सुख कधीच लाभणार नाही आणि सुखाने तुम्हाला झोपही येणार नाही. म्हणून या आदिवासी बांधवांना त्वरित न्याय द्या. खरं तर त्यांच्यावर उपोषणाला बसण्याची वेळ आणू नका. एकीकडे आम्ही सांगतोय या जिल्ह्याचे राजे आदिवासी आहेत,
हा जिल्हा आदिवासींचा आहे. मात्र जर आदिवासींवर अन्याय होत असेल तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही. मात्र घरकुलांसाठी जर आंदोलन करण्याची वेळ येत असेल आणि पंतप्रधानांच्या नावाने, म्हणजे जे जगविख्यात पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांची योजना आहे आणि यांच्या योजनेमध्ये जर अशा प्रकारे आदिवासी बांधवांची पिळवणूक होत असेल तर ते अत्यंत लज्जास्पद असं आहे. आणि म्हणून अधिकाऱ्यांसह सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे की या गरिबांना न्याय द्यावा.